हाय, हॅलो, नमस्कार. तर सर्वात आधी माझ्या यूट्यूब फॅमिलीमधल्या सर्व माता भगिनींना, माझ्या मैत्रिणींना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी वुमन्स डे. तर वुमन्स डे असू दे, दिवाळी असू दे, दसरा असू दे, काही असू दे, आम्हाला तर कामावर यायचंच आहे. आणि आपल्या बायकांसाठी वुमन्स डे असला तरी आपल्याला रोजची कामं करायची आहे. तर पहिल्या कामावर पोचली आणि इथे मेथीचे पराठे म्हणजे मेथीचे ठेपले बनवले. त्यानंतर ह्या कुकरमध्ये बनवलेला आहे व्हेजिटेबल पुलाव. कुकर गरम आहे त्यामुळे मी तुम्हाला कुकर उघडून दाखवू शकत नाही. नॉर्मल आपला नेहमीप्रमाणे व्हेजिटेबल पुलाव बनवला. मेथीचे ठेपले बनवले. ह्यांच्याकडे त्यांच्या मैत्रिणी येणार होत्या वुमन्स डे सेलिब्रेट करायला, त्यामुळे मला जास्त ठेपले बनवायचे होते. 25 ठेपले बनवले. त्यानंतर मी आली दुसऱ्या कामावर. तर इकडे देखील ह्या त्यांच्या मैत्रिणीकडे जाणार होत्या, त्यामुळे मला त्यांनी शॉर्टकट बनवायला सांगितलं. पनीर व्हेजिटेबल कटलेट बनवलेत. ह्याला पॅटीस पण म्हणू शकतो किंवा पनीर टिक्कीसुद्धा म्हणतात. तर पनीर व्हेजिटेबल टिक्की बनवली. त्यानंतर ह्या मस्त अशा क्रिस्पी क्रंची आणि कुरकुरीत पापड्या बनवल्या. ह्याच्यामध्ये मी गव्हाचं पीठ वापरलं आहे. गव्हाच्या पिठामध्ये मी ओवा टाकला आहे, तीळ टाकली, जिरं टाकले आणि पातळ पातळ अशा लाटून मस्त अशा क्रिस्पी तळून घेतल्या. त्यानंतर ह्या कढईमध्ये तूप बनवायला घेतलेलं आहे आणि तूप पण बनतं एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला माझी कामं चालू आहेत. तर असा हा आज शॉर्टकट मेनू होता, कारण ह्या मॅडम पार्टीला जाणार होत्या आणि त्या मॅडमच्या घरी पार्टी होणार होती. त्यांच्या मैत्रिणी येणार होत्या. तर अशा प्रकारे कुठेतरी काम जास्त, कुठेतरी कमी, पण कमी काम होतं त्यामुळे त्यांनी तूप बनवायला सांगितलं मला. त्यानंतर मी तिसऱ्या कामावर आली. तिसऱ्या कामावरचं मी काय बनवलं आहे ते मला दाखवायला परमिशन नाही आहे, तुम्हाला मी ह्याआधी सांगितलेलं आहे. असो, तर हे माझं काम झालेलं आहे. तिन्ही कामं करून मी घरी चालली आहे. आज खूप थकवा वाटतो आहे मला, खूप अशक्तपणा वाटतो आहे, कारण उन्हाळा सुरू झाला आहे ना. उन्हाळ्यात सतत लागोपाठ गॅससमोर उभं राहून काम करणं कठीण वाटतं, पण आता हे माझं जॉब आहे, मला तर करायला पाहिजे. अशा प्रकारे मी घरी आली. तुम्ही बघू शकता घड्याळात 2:30 वाजले आणि घरी आल्यानंतर मिस्टरांसोबत मार्केटला गेली, कारण उद्या सासूबाईंसाठी नैवेद्य बनवायचं आहे, त्यांची तिथी आहे. त्यामुळे फ्रेश मेथी घेऊन आली, हिरव्या मिरच्या वगैरे घेऊन आली, भेंडी घेऊन आली आणि आल्या आल्या स्वयंपाकाला लागली, कारण अजून स्वयंपाक नव्हता झाला. 2:30 वाजले आणि अजून स्वयंपाक रेडी नाही आहे. भाताचा कुकर लावला. कुकर झाल्यानंतर एका बाजूला अंडी उकडून घेतली आणि दुसऱ्या बाजूला चिकन बनवायला घेतलं, कारण आज आहे संडे. त्यामुळे मिस्टर म्हटले की खूप दिवसानंतर आज आपण नॉनव्हेज खातो आहे, तर चिकन बनवतो. तसं तर आम्ही 15 दिवसापूर्वी चिकन बिर्याणी बनवलेली, पण मिस्टरांना म्हणजे ते ड्युटीवर गेलेले त्यामुळे त्यांनी खाल्ली नव्हती आणि ते मला बोललेले की मला बिर्याणी वगैरे खायचा मूड नाही आहे. तर ह्या वेळेला ते स्वतः बोलले की आपण चिकन कढी बनवायची. तर म्हणून मग मी हे वाटण वगैरे मस्त फ्राय करून घेतलं. चिकन मॅरिनेट करायला ठेवलं. चिकन मॅरिनेट होईपर्यंत माझा भात झाला, अंडी शिजवून झाली, पीठ मळून झालं. तर तुम्ही बघू शकता मी बाऊलमध्ये पीठ ठेवलेलं आहे. अजून मला चपात्या करायच्या आहे, चिकन कढी करायची आहे, भात तर झालेला आहे. त्यानंतर अंडा कढी करायची. आता तुम्ही म्हणाल की रीमा चिकन कढी बनवते, मग अंडा कढी का बनवते? तर मला चिकन आवडत नाही, मी चिकन खात नाही आणि घरातले ओरडतात, मिस्टर ओरडतात, म्हणून त्यांच्यासमोर थोडंसं घेते मी. पण मला आज ते बोलले की तुला जर नसेल खायची इच्छा तर तू तुझ्यासाठी अंडा कढी बनवून घे. तर आज ते मला ओरडले पण नाही, आणि कारण आज वुमन्स डे होता ना, तर ते बोलले आज तुला चिकन कढी नाही खायची ना, नको खाऊस, तू आज अंडा कढी खाल्लीस तरी चालेल. तर मग मी 2 अंडी उकडायला ठेवली, कारण एक अंडं ठेवलं आहे मुलाला जिमला जाताना खायला, म्हणजे एक साथच उकडल्या गेले दोन्ही अंडी, परत संध्याकाळी अंडं उकडायला नको. माझा मुलगा जेव्हा रोज संध्याकाळी जिमला जातो ना, तर रोज तो एक उकडलेला अंडं खाऊन जातो जिमला. तर त्यासाठी एक स्पेशल अंडं परत उकडण्यापेक्षा मी म्हटलं सोबतच 2 अंडी उकडून घेते. एका बाजूला मसाला फ्राय होत होता, अंडी उकडून झाली होती आणि एका बाजूला मी ह्या भाज्या फ्रीजमध्ये ठेवत होती. अशी आपण कामं करत राहिलो ना तर पटापट कामं होतात. आणि ह्या मिरच्या मी अशा आणल्या ना की अशा धुवून पुसून अशा पसरवते आणि त्याची डेटं काढून घेते, जेणेकरून मिरच्या खराब होत नाहीत. पावसाळ्यात मोस्टली खराब होतात आणि अशा जाळीच्या पिशवीत ठेवून देते, तर वाळतात, पण अशा सडत वगैरे नाही. तर अशा मी एका बाजूला पटापट भाजी फ्रीजमध्ये ठेवत होती. मेथी साफ करायला आता वेळ नाही आहे, तर मेथी मी संध्याकाळी साफ करेल. तर आज मिस्टरांना सुट्टी पण होती. बघा ना, वुमन्स डे आमचा आणि सुट्टी मिस्टरांना, किती मज्जा ना. असो,
मला तर कामावर पण काम वाढलं आणि शेवटी इथे पण काम वाढलं. मसाला मस्त फ्राय झाला होता, कारण हा मी मसाला आधी भाजून घेतला नव्हता. आपण मोस्टली काय करतो ना, आधी कांदा खोबरं वगैरे भाजून घेतो तव्यावर, पण आज एवढा उशीर झालेला ना, मी वाटण भाजून घेतलं नाही, असं कच्चंच वाटलं. त्यानंतर ना मग मी असं 5 ते 10 मिनटं ह्या कढईमध्ये ते व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतून घेतलं. त्यानंतर मॅरिनेट केलेलं चिकन त्यात टाकलं आणि नंतर मी त्यामध्ये गरम पाणी ओतलं. तर अशा प्रकारे त्यांनी मला पातळ कढी करायला सांगितलेली. त्यांना अशी पातळ कढी आवडते, अशी घट्ट घट्ट चिकन, त्याच्यात फक्त वाटण आणि भरपूर असा मसाला आम्हाला आवडत नाही. थोडंसं रस्सेदार असलं ना की आपल्याला भाताबरोबर चपातीबरोबर खायला मजा येते. तर अशा प्रकारे माझं चिकन रेडी झालं. एका बाजूला अंडा कढी पण रेडी झाली आणि स्वयंपाक वगैरे झाला. त्यानंतर आम्ही जेवण केलं आणि बघू शकता तुम्ही चिकन किती छान झालं आहे. तर तुम्ही तुमचा वुमन्स डे म्हणजे आपला वुमन्स डे कसा सेलिब्रेट केला मला कमेंट करून सांगा. माझा तर 4 वाजता जेवण झालं दुपारचं. दुपारी 4 वाजता जेवलो आम्ही. संध्याकाळी आमच्या एरियामध्ये एक छोटंसं फंक्शन होतं वुमन्स डेचं, तर तिकडे पण मी गेलेली. तर तुम्हाला मी व्हिडिओ दाखवणार आहे की आम्ही आमच्या एरियामध्ये वुमन्स डे कसा सेलिब्रेट केला. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागणार आहे आणि तो तुम्ही बघायलाच पाहिजे, कारण खूप छान आम्ही वुमन्स डे सेलिब्रेट केला. भले मी पहाटेपासून काम करत होती, मला इकडे जास्त असे खेळ वगैरे खेळता आले नाही, पण एवढं मात्र आहे ते बघून एनर्जी आली आणि खूप छान वाटलं. खूप एन्जॉय केली. रात्री 12:30पर्यंत हा प्रोग्राम चालला आणि 12:30 वाजता परत मी झोपली. पहाटे उठलेली मी आणि दुपारी पण कामावरनं आल्यावर मार्केटला गेली, भाजीपाला घेऊन आली. त्यानंतर चिकन, अंडा कढी, चपाती, भात सगळा स्वयंपाक केला. जेवेपर्यंत 4 वाजले. त्यानंतर थोडासा आराम केला नाही की लगेच 6 वाजता रेडी होऊन आम्ही खाली गेली मी प्रोग्रामसाठी. तर बघू शकता कुकरला भात लावला आहे. चपात्या एवढ्या सगळ्या भरपूर करून ठेवल्यात, कारण मुलं कशी मोठी आहेत आणि माझ्या मुलांना बाहेरचं खायची सवय नाही आहे. ते घरातच जेवण जेवतात, त्यामुळे मला जेवण थोडंसं एक्स्ट्रा बनवावं लागतं. तर अशा प्रकारे माझा सगळा स्वयंपाक रेडी आहे. त्यानंतर जेवण केलं, थोडा वेळ मिस्टरांशी गप्पा मारल्या आणि संध्याकाळी लगेचच आली मी खाली रेडी होऊन ह्या प्रोग्रामसाठी. तर मी तुम्हाला दाखवते मी कशी रेडी झाली आहे. ते मला कमेंट करून नक्की सांगा मी कशी दिसते. बहुतेक एरियातील महिलांनी साड्या वगैरे नेसल्या होत्या, मस्त रेडी झाल्या होत्या, पण मी ना सकाळपासून एवढी थकली होती ना की मला अजिबात मूड झाला नाही साड्या नेसायला. असं नाही आहे की माझ्याकडे साड्या नाहीत, माझ्याकडे भरपूर अशा साड्या आहेत. एक दिवस यावर मी स्पेशल व्हिडिओ बनवेल. तुम्हाला मी माझ्या सगळ्या साड्या दाखवेल. माझ्याकडे काठ पदरच्या साड्या आहेत, माझ्याकडे पार्टीवेअर साड्या आहेत, माझ्याकडे खूप साऱ्या साड्या आहेत. पण मला साडी नेसायला आज मूडच नव्हता, म्हणून हा मी ड्रेस घातला. स्लीवलेस होता थोडंसं, पण मग मी घालून घेतला, कारण मुलगी बोलली मम्मी छान दिसतोय तू घाल. फुल वर्कवाला ड्रेस होता. खरं तर मला फुल फोटो एक काढायचा होता, पण मला तो काढायला जमला नाही. तर बघू शकता तुम्ही माझ्या मागे किती साऱ्या महिला जमा झालेल्या आहेत आणि वाट बघतायत. तर सर्वात आधी प्रोग्राम सुरू झाल्या पाहुणे वगैरे येत होते, प्रमुख पाहुणे आलेले. तर प्रमुख पाहुण्यांमध्ये आमच्या येथील माजी नगरसेविका भारतीताई जाधव म्हणजेच मम्मी, आमच्या मम्मी ह्या देखील आल्या होत्या आणि त्या खूप वेळ थांबल्या होत्या. तर आमच्या ज्या नगरसेविका आहेत राखीताई जाधव ह्या थोड्या उशिरा आल्या, नंतर आल्या. त्या एका कार्यक्रमाला गेलेल्या, पण त्यानंतर आल्या आणि शेवटी त्यांनी आमच्या कार्यक्रमाला हजेरी दाखवली. तर तुम्ही बघू शकता हे कराटे करणारे लहान लहान मुलं किती छान कराटेचं प्रशिक्षण घेत आहेत आणि आपल्याला दाखवत आहेत की ते त्यांच्या कराटेमधून काय शिकलं. आणि सध्याची परिस्थिती अशी आहे ना की मुलींनी हे कराटे वगैरे शिकलंच पाहिजे आणि कशाप्रकारे एक मुलगा असू दे किंवा 2-4 मुलं असू दे, त्या मुलांनी त्रास दिल्यावर त्याचा प्रतिकार, त्याला प्रत्युत्तर कशाप्रकारे द्यायला पाहिजे हे या कराटेच्या कार्यक्रमामधून आम्हाला दाखवण्यात आलं. आणि खरंच आजची स्त्री, आजची मुलगी खूप सक्षम झाली आहे आणि कुठल्याही गोष्टीत ती मागे अजिबात नाही आहे. प्रत्येक गोष्टीत आपल्या महिला आपण पुढे आहोत. चूल मूल, आपलं घर, आपला संसार सांभाळून आपण बाहेरची कामं करतो आणि बाहेरची कामं करून त्यामुळे आपण आपल्या घराला, आपल्या संसाराला हातभार लावत असतो. मग सांगा ना, आपण कुठल्या कशामध्ये पुरुषांच्या मागे आहोत? तसं बघायला गेलं तर माझे मिस्टर म्हणतात
ही आजची स्त्री आहे, ही पुरुषांच्या पुढे गेलेली आहे, पुरुषांच्या सोबत चालणारी किंवा पुरुषांच्या मागे उभी राहणारी नाही आहे. आणि ते अगदी बरोबर बोलतात. ह्यातूनच असे कळते की माणसांनी म्हणजे पुरुषांनी बायकांचा सन्मान केला पाहिजे. पण माणसं बायकांचा सन्मान कधी करतील? जेव्हा एक बाई स्वतःचा सन्मान करेल आणि एक बाई आपल्यासोबत असणाऱ्या दुसऱ्या बाईचा सन्मान करेल, तेव्हाच तर माणसं आपल्या बायकांचा सन्मान करतील ना. म्हणून सर्वात आधी आपण आपल्या भगिनींच्या, आपल्या मैत्रिणींच्या, आपल्यासोबत उभ्या असणाऱ्या प्रत्येक बाईचा सन्मान केला पाहिजे. तर इकडे ह्या कार्यक्रमात तेच केलं होतं. ज्या ज्या लेडीज आहेत त्या सर्व लेडीजच्या म्हणजे ज्या कार्यरत आहेत, ज्या समाजकार्य करतात, ज्या आमच्या एरियातल्या सिनियर सिटिजन आहेत, अगदी आमच्या एरियात जे BMCचे कचरा वगैरे उचलतात, आमचा एरिया स्वच्छ ठेवतात, त्या मावशींचा देखील ह्या कार्यक्रमामध्ये सन्मान करण्यात आला होता. आणि हे बघून खूप छान वाटलं. खरंच ह्या वर्षी तर हा कार्यक्रम मी पहिल्यांदा इकडे बघितला आणि हा कार्यक्रम बघून मला खूप छान वाटलं की ह्या एरियातल्या बायका असू दे, पुरुष असू दे, मंडळाचे कार्यकर्ते असू दे, किती छान प्रकारे हा सगळा उत्सव साजरा करतात आणि बायकांना किती सन्मान देतात. तर अशा प्रकारे हा कराटेचा कार्यक्रम सुरू होता. माझ्या सासूबाई इथे राहायच्या आणि आता ह्याच वर्षी माझं हे पहिलं वर्ष आहे की मी हा सगळा कार्यक्रम बघते. मी लग्नानंतर इकडे राहत होती, जवळजवळ 8 ते 10 वर्ष इकडे राहिली, पण असं कधी कार्यक्रम म्हणजे माझ्या बघण्यात आला नव्हता. कारण शक्यतो माझ्या सासूबाई पण घराबाहेर जास्त जायच्या नाही आणि त्यांना आवडायचं नाही घराबाहेर गेलेलं. त्यामुळे अशा कुठल्याही कार्यक्रमामध्ये मी सहभाग घेत नव्हती, कारण त्यांना पटत नव्हतं. मी तुम्हाला आधी पण सांगितलं, माझ्या सासूबाई कडक स्वभावाच्या होत्या आणि त्यांचं ऐकलं नाही की त्यांना ते आवडायचं नाही. आणि माझं पण असं मत आहे की आपण आपल्या मोठ्यांना मान दिला पाहिजे. मग कधी आपण आपले विचार किंवा आपण आपल्या इच्छा थोड्याशा मागे पुढे करू शकतो. असो, आता तर मला नवऱ्याने परवानगी दिली होती या कार्यक्रमाला जायला. आणि असं नाही आहे की परवानगी दिली होती आणि मी परवानगी घेतली पाहिजे, कारण प्रत्येक गोष्ट जे आम्ही करतो ना ते म्हणजे मला विचारतात, मी त्यांना विचारते. आणि जेव्हा आपण एखादी गोष्ट संगनमताने करतो ना तेव्हा त्याला परवानगी नाही म्हणत. तर ठीक आहे, असा छान असा इकडे मस्त कराटेचा कार्यक्रम झाला आणि तुम्हाला व्हिडिओ शूट करून दाखवण्याचं माझं हाच उद्देश आहे की ह्याच्यामध्ये फक्त लहान मुलं नाही आहेत, मोठ्या मोठ्या महिला देखील आहेत. असं काय बघितलं ना की मलाही वाटतं की मी पण असं काहीतरी केलं पाहिजे, शिकलं पाहिजे. मला प्रत्येक गोष्ट शिकण्याची खूप आवड आहे. डान्सचा एखादा व्हिडिओ बघितला ना की मला असा विचार येतो की मी डान्स क्लास लावू का? नंतर एखादी जिम करताना लेडीजला बघितलं ना की मला असं वाटतं मी जिमला जाऊ का? आणि आता कराटे करताना ह्या लेडीजला बघितलं तर मला असं वाटलं मी कराटे का वाटतं माहिती आहे का? ह्याच्यामागे पण उद्देश आहे. कारण लहानपणी ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा माझं वय होतं म्हणजे माझी शिकण्याची तेव्हा जास्त इच्छा होती आणि आत्ता देखील आहे, पण तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी करायला मिळाल्या नाही. आणि आत्ता माझा नवरा एवढा मला सपोर्ट करतो ना, मला बोलतो, "रीमा तुला काय करायचं आहे ते कर, काय शिकायचं आहे ते शिक." त्यांना मी जरी म्हटलं ना, "ओ मी डान्स क्लास लावू का?" "हां, तुला करायचं आहे तर कर, मी तुला सोडायला येत जाईल, घ्यायला येत जाईल." म्हणजे प्रत्येक गोष्टीत ते मला कधीच कुठल्या गोष्टीला नाही म्हणत नाही. इवन तुला काय घालायचं आहे ते घाल, तुला काय खायचं आहे ते खा. मात्र आता चिकनचं जे मी तुम्हाला मगाशी बोलली ना, तर ते मला म्हणतात चिकनमध्ये प्रोटीन असतं आणि तू चिकन का नाही खात? तुला थायरॉईड आहे, तू अशा प्रोटीनच्या वस्तू खाल्ल्या पाहिजे. तर त्यामुळेच ते मला रागवतात आणि जबरदस्ती मला खायला लावतात. पण आज मला वुमन्स डे होता त्यामुळे मला सूट होती आणि सूट असल्यामुळे मी आज अंडा कढी खाल्ली आणि हो चिकन पण खाल्लं. कशाला नवऱ्याचं मन दुखवायचं? एक वाटी चिकन किंवा एक घास चिकन खाल्ला आणि त्याच्यामध्ये जर नवऱ्याला समाधान वाटत असेल तर करायला काय हरकत आहे? तर अशा प्रकारे खूप छान प्रकारे हा कराटेचा गेम चालू होता. हा गेम झाल्याच्यानंतर आम्ही बायकांनी खूप सारे गेम खेळले. आम्ही म्हणजे मी 2च गेम खेळले, कारण माझ्यात अजिबात एनर्जी नव्हती. सकाळपासून काम करून एवढी थकली होती आणि त्यात दुपारी अजिबात आराम केला नव्हता. त्यामुळे ना मला एनर्जी नव्हती. माझ्या मैत्रिणी बोलत होत्या, "चल ना रीमा खेळ ना." पण मीच त्या खेळांमध्ये सहभाग घेतला नाही. मी फक्त 2 खेळ खेळली आणि त्याच्यामध्ये मला 2 गिफ्ट मिळाले. त्यातील एका गिफ्टचा मी पुढे फोटो टाकलेला आहे. तर बघू शकता कराटे संपल्यानंतर त्यांनी आमच्या माजी नगरसेविका यांच्याबरोबर फोटोज घेतले त्या मुलांनी. त्यानंतर त्या मुलांना पण खूप छान वाटलं. त्या मुलांचं सगळ्यांनी कौतुक केलं. जे प्रमुख पाहुणे आलेले त्यांनी देखील कौतुक केलं. खूप छान प्रकारे हा प्रोग्राम चालू होता
आणि आम्ही देखील खूप मज्जा केली आणि प्रत्येकाला गिफ्ट होतं. तर कराटे झाल्याच्यानंतर ह्या लहान मुलींनी डान्स केला, खूप छान असा डान्स केला. स्त्री शक्तीवर हे गाणं होतं. तर मी ह्याचं सगळा वॉल्यूम आहे ना एडिट करण्यामध्ये ना कट केलेला आहे. कारण कशाला उगाचच कॉपीराईट वगैरे लागायची भीती, कारण मला सगळ्या गोष्टी नाही माहिती की असं गाणं जर टेप रेकॉर्डवरचं मी यूट्यूबवर घेतलं तर कॉपीराईट लागू शकतो का. मग ज्या गोष्टी आपल्याला माहीत नाही आहे, होऊ शकतं ना, रिस्की आहे, मग कशाला रिस्क घ्यायची. म्हणून मी सरळ गाणंच कट करून टाकलं. तुम्हाला गाण्यातनं तर कळेलच बघून की कुठलं गाणं आहे. ह्या मुलींनी पण खूप छान परफॉर्मन्स केला होता आणि खूप ॲक्टिव्ह होत्या आणि खूप सुंदर ह्यांनी डान्स केला. त्यानंतर त्या स्टेजच्या खालच्या बाजूला तुम्हाला जे बॉक्सेस दिसत आहेत ना, ते खूप सारे गिफ्टचे बॉक्सेस आहेत. जे जे खेळामध्ये जिंकणारे जे जे प्रमुख पाहुणे आहेत, ज्यांनी पार्टिसिपेट केलं आहे, त्या सगळ्यांना इथे गिफ्ट वाटण्यात आलं आणि खरा स्त्री सन्मान ह्या स्टेजवर करण्यात आला. आणि त्यानंतर सगळेजणं वाट पाहत होते. म्हणजे आम्हाला वाटलं नव्हतं की आमच्या नगरसेविका ताई येतील, पण खरंच त्यांनी एवढ्या डायरेक्ट, म्हणजे एवढा मोठा त्यांचा प्रोग्राम होता. दिवसभर सकाळी 5 वाजता त्या गेल्या होत्या त्या प्रोग्रामला. आम्हाला मम्मीनी सांगितलं, भारतीताई जाधव यांनी आम्हाला जेव्हा भाषण केलं तेव्हा त्यांनी सांगितलं की दीदी सकाळी पहाटे 5 वाजल्यापासून गेल्यात आणि तरीही रात्री एवढ्या उशिरा त्या ऑन द वे डायरेक्ट आमच्या प्रोग्रामवर आले आणि त्यांनी हजेरी लावली. त्यानंतर त्यांचा सत्कार केला. आम्ही त्यांच्याबरोबर फोटो पण काढलेत, मी ते पण तुमच्याबरोबर शेअर करते. जर तुम्ही घाटकोपरच्या आजूबाजूच्या विभागात असाल तर तुम्ही त्यांना नक्कीच ओळखत असाल. नक्कीच काय, सगळेच त्यांना ओळखतात, कारण त्या रणरागिणी आहेत. एवढं कार्य केलं आहे त्यांनी आमच्या एरियामध्ये की बस, म्हणजे कुठलीही महिला, आणि मोस्टली बाकी सगळं जाऊ द्या, आपण स्वतःचा विचार करतो ना, त्यांनी स्पेशली माझ्यासाठी पण खूप मोठी मदत केलेली आणि त्या खूप चांगल्या पद्धतीने मला ओळखतात. आणि मी त्यांच्या घरी पण गेलेली आणि जेव्हा त्या निवडून आलेल्या तेव्हा बुके घेऊन गेलेली मी त्यांना कॉंग्रॅच्युलेशन्स करायला. आणि त्या खूप चांगल्या आहेत बोलाय चालायला. ह्या वेळेला इथे कार्यक्रममध्ये आम्हाला जास्त बोलता आलं नाही, कारण ऑलरेडी त्या उशिरा आल्या होत्या आणि त्यानंतर सगळ्या कार्यक्रमाचा म्हणजे घाई गडबड चालू होती. खूप लेट झालं होतं, कारण तुम्हाला तर माहिती आहे मुंबईमध्ये 10:30-11च्या पुढे आपल्याला असा बाहेर कार्यक्रम करायला अलाउड नाही. तर हे बघा, फायनली राखीताई जाधव म्हणजे आमच्या दीदी स्टेजवर आलेल्या आहेत. तर तुम्ही बघू शकता की त्या आल्याच्यानंतर सर्व महिलांना एवढा आनंद झाला ना की आणि असं नाही, प्रत्येक फंक्शनला त्या येतात. मग हळदी कुंकू असू दे किंवा कुठलंही फंक्शन असू दे, त्या प्रत्येक फंक्शनला येतात. आपुलकीने प्रेमाने बोलतात. कोणाला काय मदत लागली तर कधीच नाही बोलत नाही. तर अशा प्रकारे हा गेम सुरू होता आणि त्यानंतरनं आम्ही त्यांच्याबरोबर फोटो काढले. तर मी सेल्फी घेतल्या. सगळ्या लेडीज होत्या, मध्ये आमच्या नगरसेविका होत्या. लाडक्या दीदींसोबत भेटून बोलून खूप छान वाटलं. आणि अशा प्रकारे बघा, मी हा गेम खेळला आणि ह्या गेममध्ये ते समजावून सांगत होते काय करायचं आहे, कसं हारणार, कसं जिंकणार. मला खरं तर ही ओढणी इरिटेट करत होती. ही ओढणी खूप जड होती, कारण की फुल वर्कवाली ओढणी होती आणि खूप जड असल्यामुळे मला गेम व्यवस्थित खेळता आला नाही. बरं, मुलगी म्हणत होती मम्मी ओढणी माझ्याकडे दे. आता स्लीवलेस ड्रेस आणि त्या टाईट फिटिंगचा होता. कुठे ओढणी देणार, आपल्याला बरोबर नाही वाटत ना. भलेही मी जर कुठे बाहेर असती, फिरायला वगैरे गेली असती तर ठीक आहे, पण आता हा आपला एरिया आहे. इथे माझ्या सासूबाई एवढ्या वर्षापासून राहतात. त्यांचं ह्या एरियामध्ये खूप नाव आहे, त्यांना सगळे ओळखतात. मग त्यांची सून म्हणून त्या गेल्यानंतर मला त्यांच्या नावाचं कुठलाही म्हणजे असं वाईट नाव करायचं नाही आहे. त्यामुळे मी त्यांना जे आवडत नाही ते करतच नाही. आपल्याला घालायचं आहे तर आपण आपल्या एरिया सोडून त्याच्या म्हणजे दुसऱ्या ठिकाणी घालायचं. तर आपले अंग भरून कपडे असावे असं मला वाटतं. ठीक आहे ना, शॉर्ट वगैरे घालते मी, असं नाही की मी नाही घालत, पण ह्या एरियामध्ये घालणं मला बरोबर वाटत नाही. तर अशा प्रकारे हा गेम झाला आणि ह्या गेममध्ये मी बाद झाली आणि ह्या गेमच्या मी बाहेर आलो. तर दुसरा नंबर आल्यामुळे मला इथे गिफ्ट मिळालं. काय गिफ्ट आहे ते तुम्हाला मी दाखवते. मी पण घरी गेल्या ओपन केलं गिफ्ट. आणि त्यानंतर इथे हा दुसरा प्रोग्राम चालू होता, म्हणजे दुसरा गेम चालू होता. बायकांची केसं उघडायला सांगितली. त्याला आहे ना क्लिप लावले, जे कपड्याची आपण कपडे वाळवताना लावतो ना कपड्याला क्लिप, ते लावले आणि त्यांनी असे केसं हलवून, डोकं हलवून ते क्लिप म्हणजे निघायला पाहिजे. ज्यांचे जास्त क्लिप निघतील ती लेडीज जिंकली. तर असा हा गेम होता. त्यानंतर मी घरी आली. मुलीला एवढं एक्साइटमेंट होती की ह्या गिफ्टमध्ये तुला काय मिळालं आहे ते बघायचं आहे. तिने लगेचच बॉक्स ओपन केला आणि त्यामध्ये काय गिफ्ट मिळालं आहे ते तुम्हाला दाखवते. तर ही किसनी आहे,
बारीक किसणी आहे छोटीशी, त्याच्या खाली असा बॉक्स आहे. म्हणजे आपण जे पण अद्रक वगैरे खोबरं वगैरे जे पण किसू ना, ते याच्या खाली आपल्याला ताट वगैरे ठेवायची गरज नाही आहे. त्याला खाली असा कंटेनर बॉक्ससारखं आहे. तर ते त्याला असं लावायचं आणि त्याच्यामध्ये आपण कुठलीही अद्रक वगैरे किसलं की ते त्या बॉक्समध्ये खाली पडतं. आपल्याला वेगळी प्लेट घ्यायची गरज नाही. तर खूप छान आहे, आपल्या उपयोगात येणारं आहे गिफ्ट. चला मी म्हटलं. आणि दुसरं मला गिफ्ट काय मिळालं माहिती आहे का? एक डब्बा आहे प्लास्टिकचा, साधा डब्बा आहे. पण तो मी रात्री 12 वाजता घेऊन आली ना, त्यामुळे नंतर त्याचा फोटो वगैरे व्हिडिओ वगैरे काढला नाही. आणि दुसऱ्या दिवशी बघते तर काय, मुलगा त्याचे काजू बदाम ठेवला त्याच्यामध्ये. जिमला जाताना तो जे काजू बदाम खातो ना, त्याने त्यासाठी तो डब्बा घेतला. मी म्हटलं ठीक आहे. बरं, हे सगळं झाल्याच्या नंतर मी परत आली ह्या कार्यक्रमाला. नवऱ्याला वगैरे जेवण वाढून दिलं आणि मग मी परत आली. तर इथे दुसरा गेम चालू होता. तर हा गेम असा आहे की डोळ्याला पट्टी बांधतात आणि इथे एवढे सगळे फुगे टाकलेले आहेत. आपल्या हातात खराटा देणारे म्हणजेच हा झाडू देणारे, ह्या झाडूने आपण ते फुगे फोडायचे आहेत. तर डोळ्याला पट्टी बांधली आहे. जी लेडीज सगळ्यात जास्त फुगे फोडेल ती विनर, असं त्यांनी सांगितलं होतं. तर ह्या गेममध्ये एवढी मजा आली ना, आम्ही सगळे खूप हसलो. ह्यानंतरची लेडीज जी आली ना डोळ्याला पट्टे बांधून, ती दुसऱ्याच ठिकाणी म्हणजे जिथे सगळे बसलेले ना खुर्चीवर, झाडू घेऊन त्यांनाच मारत होती. त्यामुळे आम्ही खूप हसत होतो, खूप मज्जा करत होतो. तर ह्या गेममध्ये खूप मज्जा आली. तर बघू शकता, फुगे एका बाजूला आहेत आणि ह्या ताई दुसऱ्या बाजूला खराटा मारतायत. तर बघू शकता हळूहळू हळूहळू त्या दुसरे जिथे जिथे लेडीज उभी आहेत, मुलं बसले आहेत, तिकडे तिकडे जात आहेत. तर असा हा गेम चालू होता. खूप मजेशीर एक एक गेम इकडे खेळण्यात आले आणि ते खेळण्याबरोबरच बघण्यात देखील मजा होती. तर आता हे बघा, ह्या लेडीजला असं गोल फिरवलं आहे आणि ह्यांच्या हातात खराटा दिला आहे आणि आता ह्यांना म्हटलं आहे की आता तुम्ही खराट्याने म्हणजे बॉल नाही सॉरी फुगे फोडायला सुरुवात करा. आता ह्या लेडीज बघा, ह्या ताई बघा आता ह्या कुठे जात आहेत हे बघा. तर आहे ना, टेबलाच्या मागे खुर्चीवर बसलेल्या ताईंना लागू नये खराटा आणि त्या अशा कोपऱ्यात घुसत होत्या. तर त्या स्वतः पण पडू नये म्हणून ह्या अँकर ताईंनी काय केलं ना, त्यांना आणलं असं मध्ये परत आणि परत त्यांना म्हटलं की तुम्ही असं सरळ सरळ इकडे फुगे फोडायला जावा. तर ह्या अँकर ताई पण आमच्या एरियातल्याच आहेत. म्हणजे हा जो सगळा प्रोग्राम ऑर्गनाईज केला ना, आमच्या सगळ्या एरियातल्या महिलांनी केला आणि त्याला हातभार लावलेला आहे पुरुषांनी. कारण एवढा मोठा छान प्रोग्राम अरेंज करणं एवढं सोपं नसतं. तर अशा प्रकारे ह्या लेडीजला सगळ्या हसत होते. सुरुवातीला तिने गोंधळ केला, पण शेवटी हीच लेडीज विनर ठरली आणि ह्याच लेडीजला गिफ्ट मिळालं. ठीक आहे. तर असा झाला हा आजचा प्रोग्राम आणि रात्रीचे 11 11:30 वाजले. नंतर मात्र माझी सगळी एनर्जी संपली. मला डुलकी यायला लागली, झोप यायला लागली. मग मी घरी यायला तयार झाली. सगळ्यांना टाटा बाय बाय केलं. आता माहीत नाही कधी भेटूया, कारण दिवसभर तर मी माझ्या कामात एवढी बिझी असते की नंतर कोणाला भेटणं शक्य होत नाही. काय कोणाला हाय हॅलो बाय करायचं होतं ते केलं. त्यानंतर घरी आली. जेवण करायची इच्छा नव्हती, पण थोडं 4-5 घास खाल्ले आणि नंतरनं झोपली. तर असा होता हा आजचा दिवस, असा होता हा आजचा व्हिडिओ. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगत जावा. व्हिडिओला लाईक करत जावा, चॅनलला सबस्क्राईब करत जावा. मला खूप खूप सपोर्ट करा, कारण मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. आता सध्या माझे खूप सबस्क्रायबर कमी व्हायला लागलेत, माझा वॉच टाईम उतरायला लागला आहे. तर तुम्ही आहे ना, हे माझे जे व्हिडिओ आहेत ते तुमच्या मित्रमैत्रिणींना ग्रुपमध्ये पण शेअर करा, जेणेकरून मला थोडीशी मदत मिळेल. तुम्हाला वाटतं का तुमच्या बहिणीला अशी मदत करावी? मला कमेंट करून सांगा. आणि छानसा कमेंट टाका. पुन्हा एकदा जाण्याआधी हॅपी वुमन्स डे, जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. चला मग उद्या भेटूया नवीन व्हिडिओत. तोपर्यंत बाय आणि श्री स्वामी समर्थ.